हॅलो व्ह्युअर्स. तर आज माझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद का दिसतोय? कारण आज मला मिळाले किचन मधून सुट्टी. आज मी नाही, माझ्या आहो करणार आहेत स्वयंपाक. पनीर भुर्जी बनवतायत ते. तर चला बघूया आहोंची रेसिपी. आहोंना किचन हातात देताना मला जाम भीती वाटत होती, कारण मला वाटत होतं माझ्या किचनची तर आज काय खरं नाही. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी 2 कांदे घेतले, 2 हिरव्या मिरच्या, 1 आणि अर्धा टोमॅटो आणि थोडीशी लसूण, म्हणजे 4-5 पाकळ्या लसूण. त्यानंतर गॅसवर छान कढई तापवून घेतली. मग 1.5 पळी तेल घातलं आणि कांदा परतून घेतला. कांदा परतून झाल्यावर लसूण परतून घेतली. मग हिरवी मिरची घातली आहे आणि माझ्या आहो नाही, मिरचीला मिरज बोलतात. मग टोमॅटो घालून छान सर्व परतून घेतलं आणि त्यात स्क्रीनवर दिसणारे मसाले घातले. मग ते सगळं छान एकजीव करून परतून घेतलं. मसाला छान भुनल्यावरती वरून त्यात किसलेलं पनीर घातलंय आणि पनीर घालून 10 मिनिटासाठी शिजत ठेवलं. त्यानंतर झाली भुर्जी तयार. मग माझ्या साहेबांनी मला हँड ओव्हर केलं. पुढची कोथिंबीर मीच घातली, म्हणजे माझा भाजीला जरासा हात लागावा म्हणून. आणि मग प्लेटिंग करून माझ्या साहेबांनी मला वाढलं. सोबतीला मी बनवलेली ज्वारीची मऊ लुसलुशीत भाकरी आणि हे कॉम्बिनेशन भुर्जी आणि भाकरीचं अतिशय स्वादिष्ट लागलं. तुम्ही पण नक्की ट्राय करा.